कि राज्य पिछड़ा वर्ग आयोग की रिपोर्ट की समीक्षा के बाद मराठा समुदाय को आरक्षण देने के लिए आवश्यकता पड़ने पर अगले साल फरवरी में राज्य विधानमंडल का एक विशेष सत्र आयोजित किया जाएगा। शिंदे ने यह भी कहा है कि उन व्यक्तियों के सगे परिजनों को कुणबी जाति प्रमाण पत्र जारी करने के निर्देश दिए जाएंगे जिनके पास पहले से ही इस प्रकार के दस्तावेज है। इस बीच मराठा समुदाय के आरक्षण की मांग कर रहे सामाजिक कार्यकर्ता मनोज रामगे पाटिल ने महाराष्ट्र सरकार को दी गई 24 दिसंबर की समय सीमा पर अड़िग रहते हुए कहा कि यदि इस समय सीमा से पहले आरक्षण नहीं दिया जाता तो वह प्रदर्शन करेंगे। उन्होंने जालना जिले के अंतरवाली सराठी गांव में कहा, हम आरक्षण का फरवरी तक इंतजार नहीं करेंगे। अगर राज्य सरकार कानून बनाने पर अपना रुख स्पष्ट नहीं करती और मराठा समुदाय के सभी लोगों को कुणबी प्रमाण पत्र जारी करने के लिए जिलाधिकारियों को आदेश जारी नहीं करती तो हम 24 दिसंबर से विरोध प्रदर्शन शुरू करने के लिए तैयार है। उन्होंने कहा कि 23 दिसंबर को बीड़ में एक बैठक के दौरान विरोध प्रदर्शन संबंधी योजना की घोषणा की जाएगी। हा देखील एक पर्याय आहे, त्यामुळे राज्य सरकार तिथं देखील आपली सर्व शक्ती पणाला लावतीये आणि तिथून देखील आपल्याला दिलासा मिळू शकतो। राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणार अनेक वेळा आम्ही बोलतो तरी सुद्धा काही संभ्रम शंका कोणी या ठिकाणी मनात लोकांच्या निर्माण होतात, त्या होऊ नयेत आणि म्हणून मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यात येईल। त्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्याची जबाबदारी आमची आहे। आता उत्तर ऐकलं, काय तुमची प्रतिक्रिया? त्यांनी एक उल्लेख महत्त्वाचा केला आहे की 67च्या अगोदरचे मराठा कुणबी असलेल्यांचे पुरावे सापडलेत, त्या आधारावर ब्लड रिलेशन म्हणजे रक्ताचे असणाऱ्या नातेवाईकांना त्याचा लाभ होणार आहे एवढा मात्र त्यांनी एक शब्द वापरला आहे। आणखीन 2 शब्द वापरायचे राहिलेत, ते त्यांनी वापरावेत, परंतु आत्ता त्यांनी वापरले नाहीत, म्हणजे ते खरं बोललेत एका विषयात। त्यानुसार मराठ्यांना 67च्या अगोदरचे जे पुरावे आहेत कुणबी असलेल्यांचे आत्तापर्यंत उदाहरणार्थ 54 लाख लोकांच्या नोंदी मिळाल्यात, तो उल्लेख त्यांनी केला आहे की त्यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना ते दिले जातील त्याचे लाभ। दुसरा त्यांनी एक असा उल्लेख केला आहे की फेब्रुवारीपर्यंत अहवाल येणार आहे, मागासवर्ग आयोगाचा अहवाल